मम्मीचा नवरा आहे म्हणूनच माणसं विसरून गेला का? काय नाही काय नाही. हाय की हे काय नाही नवरा पोरं आहेत नवरा आहे जंतर मंतरला जायचं होता. बरं झालं मध्ये सुटलं जायच्या आधी. जेवायला सगळी बंद म्हणजे संपलं. बरं झालं संपलं. त्या धर्मेंदरनी डिझाईन दिलं नंतर ते झालं. आमचा पप्पा घरी नाही तर कशाचं या जेवण करायला सर सुद्धा विचारतात आहेत का नाही पप्पा घरी. झोपली होती म्हणलं इथं आराम करावा. हे इथं घेऊन आलाय म्हणलं आता खाणं बाग आहे ना. म्हणलं जेव एका जेवल्या चांगला लागतोय काय एका जेवलं का 2 घास जेत जाते. अरे कुकर आणलेलं मम्मी तू. आता 2 घासाने आम्ही भूक नसली तरी खात माणूस असे 2 घासाने ऐकते का आता तुकडे मी फिरवते. आंबा बी दाखव. त्या दिवशी आंबा आणलं होतं एकदम मस्त उपासासाठी. उपास कालच झाला पण खायच झाला नाही तर चला म्हणलं आता सगळी मिळून खाऊया. माणसं ग मला लई नाव ठेवतात हसते म्हणून. आता मी काय करणार उद्या बसलं लई राहणार. एकच मम्मी आपल्या दोघीचा एकच प्रॉब्लेम आहे. मला पण लय हसायला येतं. आता काय करू माझं तोंडच असलं हसरे तर मी तरी काय करणार. धरा टेन्शन असलं तरी बी हसायचं. टेन्शन नसलं तरी बी हसायचं. रागात असलं तरी बी हसायचं. रागात नसलं तरी बी हसायचं. तसंच असतं माझं. शाळेत तर पुरी का नाही माझं अनुष्काचं तोंड असं धरून ठेवते तर. आहेत का त्या चूक करून खायचं पुढं पोटात ह्याच्यात दुखता जेवण करायला मैत्रीण तुम्ही म्हणता ना अगं काय व्हिडिओ नाही काय नाही 2-3 दिवस काय नाही व्हिडिओ नाही आयु आंबे जमत नाही वाटतं आयु निवांत राहायचं. खावा नसतं काय तसं. नाही जमत कशावर? आयु हो पप्पा कुठनं बघून आला तुम्ही. आयु खाल्ल्यावर आंबा खायचं नाही. ते कलिंगड खाल्ल्यावर काहीतरी खाल्लं होती ना. काही कुठलं कार्य झालं तर काय माहित नसतं. नसतं काय धरण्यानं आत्याला आणि त्यांना ते पप्पांना आवडलंय बी आता तुम्ही नाही काय होत. काय खाल्यावर खायचं नाही. गप्पा आजी तू पण लगेच ऐकायला. हा आळूच्या वड्या खा. आम्हाला दोघाला बसा एवढ्याच पुढे आम्ही कुकर खाऊ बाथाचं पण घेऊ नको आता बस. आणि का भात भात चपाती आणू का आणि भात खायला त्यात पाऊस येऊन गेला आणि सगळ्या धुण्याचं वाटोळं करून गेला. एवढ्या मेहनतीने 3 तास धुणं धुतलेलं आणि आता ऊन पडलं चकाचक. अनेक वारं सुटलं अनेक थोड्या वेळाने येईनच पाऊस हे का नाही. आता झालं तुम्हाला झाडून निळ आणि काढायचं राहिले. मस्त आराम चाललाय कामाला सुट्टी नाही तुला देऊ काही म्हणजे कसं असतं माहितीये का आमच्यात अशा जुन्या गप्पा चालते त्या इतकं त्यांना कळतच नाही. लय गप्पा हाणते त्या काय बोलते त्या मलाच कळत नाही एवढं. हा अगं तुझी मम्मी तुला सांभाळायच नव्हती. तुला मी सांभाळाय खरं मम्मी लय खोटं बोलती. मम्मी खोटं बोलती. मी सांभाळत होती तुला सगळं सगळं माझ्या. कोण घालायचं दिदीला कोण सांभाळाय होतं. तुला मी सगळ्यात जास्त सांभाळलं. कुणी सांभाळलं असेल ना आईनी नाही तुझा सांभाळलं पप्पानी नाही मी सांभाळलंय. माझ्याकडूनच पडली होती. माझ्याकडूनच दुसऱ्या कोणाकडनं तर पडलेली हो का. खानदारातलेच कुणाकडनं तरी पडलेली. चुकून घसारली हातात ना ती. हा ती माझी कितवीला 3रीला का काय होती 4थीला. 6 महिन्याचीच पालती पाडली. अगं तू तर 6 महिन्याची होती. नेनूला आमच्या 12 दिवसाची होती तेव्हा अण्णांनी तोडून पारम ही करून खटवून अशी ओढून उलती पालती करून 12 दिवसाची होती. अण्णाने तर लय हाल केलं नेनूचं. अण्णा कसा करायचा तिला. आई तर म्हणली पोरगी नाही राहत आता. अण्णा काय करतोय काय माहिती का पोरीला टोवतोय का नाही म्हणली. पोरीला म्हणली ह्याला दिसा नाही पोरगी तुडावतोय 2-4 वेळातील तुडाव.
त्याला दिसतच नव्हतं अगं. एकदा तो खटवून अशी फारकी निवडली अशी तर आधाळली खाली. पण माझा भाऊ किती चांगला आहे, किती काळजी करतो माझी. आणि आमच्यातली रानातली सगळी भाजी आणली अशी. आता नेमकी कुठली भाजी करायची होय सासूबाई? कुठली भाजी करायची? दोन्ही करायच्यात होय. सासूबाईला खायची मिठाची भाजी आणि ह्यांना कोणा खायची तांदूळची भाजी. तुम्हाला काय खायचंय हो? मग काय चालतंय होय. चला इकडे अंधार पडायला लागलाय. अजून आमची गुरं रानात येते. मला आता गुरं आणाय जायचंय खरं. सगळं झाडून काढलं. काय तांदूळची भाजी आमच्या रानातली एकदम ताजी ताजी फ्रेश. आम्ही तसला आयबू खात नाही. आम्ही लय फ्रेश खातो. आम्ही आमचं ताजं ताजं रानातलं काढून आणतो खातो. आता दिवस मावळाय म्हणजे 6:45 वाजल्यात. इकडं गवारीची शेंग नीट केली या आणि शापू चुका भाजी आहे ना ही चिरून ठेवली हो का. आता मला गळे आणायला जायचंय. असू दे हा व्हिडिओ मी तर संपवणार आहे छोटासा. आणि हे ही चुका टाकायचा आहे त्याच्यात. वांगी घावल्यात आमच्या झाडाला हो का एवढी 2-4 आत्यांनी तोडून आणले ते. आता वाईट चांगली घावायला लागले ते औषध मारल्यापासून. आत्याने रात्री परत आणली होती केळं. ही आत्यांनीच भाजी आणली विकत रात्री येताना. चला असं द्या बाय सगळ्यांना. गुड नाईट, शुभरात्री. दाट झाली ती, दाट वाढली नाही ती.